नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 डिसेंबर 2023 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात गेल्या 24 तासामध्ये पाण्यामध्ये किती घट झालेली आहे आणि कोणती योजना किती क्युसेकनं चालू आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक स्पष्टीकरण द्यायचं आहे. बऱ्याच दैनिकामध्ये बऱ्याच यूट्यूब चॅनलवाल्यांनी आपल्या उजनी धरणाची जी टक्केवारी सांगितलेली आहे ती अत्यंत चुकीची सांगितलेली आहे, चुकीची छापली गेलेली आहे. लोकमत असेल, सकाळ असेल, बऱ्याच अंकांनी उजनी आपलं 66% धरण भरलं होतं असं त्यांनी बऱ्याच वेळा छापलेलं गेलेलं आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की उजनी धरण हे 66% नव्हतं भरलेलं, 60.66% होतं. 0.66% होतं, 60.66%. म्हणजे 60%वर उजनी धरण थांबलं होतं. परंतु ह्यांनी 66%चा आकडा बऱ्याच अंकात मला वाचायला मिळाला, बघायला मिळाला, ऐकायला मिळाला. परंतु उजनी धरण आपलं 60% भरलेलं होतं, 66 नव्हतं. त्यामुळं उजनी धरणात गेल्या 40-45 दिवसामध्ये म्हणजे बऱ्याच पाणी कमी झालेलं आहे. जवळपास आता उजनी धरण आज 17%वर आलेलं आहे. म्हणजे जवळपास 43% पाणी गेल्या 70 दिवसामध्ये संपलेलं आहे. आणि 3 महिन्याचा कालावधीमध्ये पाणी संपलेलं नाही, तर फक्त 70 दिवसामध्ये संपलेलं आहे. कारण 15 ऑक्टोबर नंतर आपला खरा उजनीचं आकडेवारी आपल्याला समोर येते, तिथनं पुढं पाणी वापर होतो. 15 ऑक्टोबरपर्यंत आपण उजनी धरणमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्यानंतर मग 15 ऑक्टोबरला त्याची तिथून पुढे नियोजन होतं आणि तोच आकडेवारी ही आपल्याला कायमची आकडेवारी धरावी लागते. आणि सकाळी 6 वाजता आज उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.310 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2071.23 दशलक्ष घनमीटर अर्थात 73.14 TMC आणि त्यातील उपयुक्त पाणी साठा केवळ 268.42 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 9.48 TMC. 9.5 TMC पाणी सध्याला प्लसमध्ये आहे. परंतु त्यातील आता 6 TMCच्या आसपास तर पाणी सोलापूरसाठी सोडावं लागणार. म्हणजे 3-3.5 TMC पाणी आपल्या उजनीमध्ये राहू शकतं. परंतु अद्यापर्यंत कोणताही कालवा, बोगदा बंद केलेला नाही, दहगावचं सिंचन बंद केलेलं नाही, कोणतीही योजना बंद केलेली नाही. फक्त बोगदा फक्त 300वर आणलेला आहे. बाकीच्या दहगावचं सिंचन असेल, माडा सिनामाडा असेल, जेवढं पाणी चालू होतं तेवढंच आहे. कॅनॉलही 1000 क्युसेकनं चालू आहे आणि बाष्पीभवनाचा वेगही दररोज वाढताना दिसतोय. काल जवळपास 5.3 होता, तो आज 5.26 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. म्हणजेच उजनी धरणावर सर्व बाजूने उजनी धरणाच्या पाण्यावर हल्ला होताना दिसतोय. जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या तालुक्यातील तळी भरण्याचं काम केलेलं आहे. कदाचित त्यांची पुढची लोकसभा असेल, विधानसभा असेल ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या तालुक्यातील मतदार खुश झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यांनी अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव टाकून पाणी आपल्या आपल्या भागात ओढून नेलेलं आहे. इतके 28-30 वर्ष ही सगळीजण झोपलेली होती, परंतु आता यांना जाग आली आणि 28 वर्षानंतर यांना पाणी उजनीचं दिसू लागलं. ज्यावेळेस उजनी 60%वर थांबली होती त्यावेळेस त्यांना पाणी उजनीचं दिसू लागलं. मात्र उजनी धरण जी कॅचमेंट एरिया आहे किंवा उजनी धरणाच्या काठची शेतकरी आहेत त्यांचा आक्रोश त्यांना दिसत नाही. त्यांच्या जमिनी, घर, वाड्या, वस्त्या जे पाण्याखाली गेले त्यांना त्यांची जाणीव नाही. खरं तर ही जाणीव होण्याची गरज आहे सध्याला. आणि उन्हाळा आपल्याला कसा जाणार आहे आता हे येणारा काळच ठरवेल. कारण पाणी आपल्याला कितपत पुरेल. आता 60-70 दिवसामध्ये जर 45% पाणी संपलं जात असेल तर आपल्या या राहिलेल्या 17%, 17.69% पाण्याचं काय, किती दिवस राहणार? 10 ते 15 जानेवारीच्या आसपास आपलं उजनी धरण मायनसमध्ये आलं असेल. खरं तर ही जी उजनीच्या पाण्याची वाट लावलेली आहे ती अधिकारी आणि राजकीय पुढारी या दोघांनी मिळून वाट लावली आहे आणि त्यांच्यामुळं आपल्या शेतकऱ्याची वाट लागणार आहे हे नक्की. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.